नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोगार्डमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण तुम्ही जे समोर बघताय तो VFD आहे, जो की आपली 3 फेज मोटर 2 फेज चालवण्यासाठी आपण बसवलेला आहे. तुम्ही बघू शकता शेजारी अजून एक मोटर आहे, त्याला 2 फेज 3 फेज कन्व्हर्टर बसवलेला आहे. पण आपण जो VFD बसवलेला आहे ती मोटर हायर HP आहे आणि ती सिंगल फेजला चालत नाही आहे. म्हणजे 2 फेजला त्या मशीनवर चालत नसल्यामुळे आपण VFD बसवलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या VFDमुळे आपण आपली जी 3 फेज मोटर आहे ती 2 फेजवर पण चालू शकतो किंवा 3ही फेज काय कमी जास्त येत असेल त्यावेळेस पण आपली मोटर VFDवर आरामात चालते. तुम्ही बघू शकता आपली मोटर आता चालू आहे आणि 45 हर्ट्झने आपली मोटर आता चाललेली आहे. पण 50 नॉर्मली असते, पण आपण थोडंसं फ्रिक्वेन्सी कमी केलेली आहे. त्याचं रिझन असं आहे का तिथं असणारं जे व्होल्टेज आहे 2 फेजचं ते फार कमी आहे आणि फ्रिक्वेन्सी कमी केल्यामुळं साहजिकच मोटरचा RPM थोडाफार कमी होतो आणि कमी झाल्यामुळे थोडंसं पाणी कमी मिळणार, पण आपली मोटर नॉर्मली 2 फेजला कंटिन्युअसली चालणार. ही मोटर साधारणतः 15 HP ची मोटर आहे आणि ग्रामपंचायतीसाठी बसवलेला आहे आपण. धन्यवाद.